वाशिम जिल्ह्यातील एका शिक्षणाधिकाऱ्यांना 60 लाख रुपये देऊन हे पद मिळवले अशी धमकी दिल्याचा आरोप एका शिक्षकाने केला। याची गंभीर दखल घेत डॉक्टर बोंडे यांनी या शिक्षकाला पाठिंबा दिला आहे। तसंच इतरही शिक्षकांनी निर्भयपणे समोर यावं आणि अशा अधिकाऱ्यांची तक्रार करावी असं आवाहन केलंय। तसंच देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देखील डॉक्टर बोंडे यांनी दिला। अमरावतीत शिक्षण संघर्ष संघटनेच्या बैठकीत वाशिमच्या शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात धक्कादायक आरोप समोर आलाय। मी 60 लाख रुपये देऊन ही खुर्ची मिळवली, माझं कुणीही वाकडं करू शकत नाही अशा शब्दात संबंधित अधिकाऱ्यांना धमकावल्याची तक्रार एका शिक्षकानं भर सभेत केली। या भ्रष्टाचाराच्या जाहीर आरोपानंतर संबंधित शिक्षकावर दबाव आणला जात असल्याचं समोर आलंय। मात्र या पीडित शिक्षकाच्या पाठीशी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे खंबीरपणे उभे आहेत। शिक्षण विभागातील काही अधिकारी झारीतील शुक्राचार्य असून शिक्षकांकडून वसुली करत असल्याचा घणाघात आरोप त्यांनी केला। शिक्षकांनी न घाबरता व्यथा मांडाव्यात। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा कडक इशारा बोंडेंनी दिला। खरं म्हणजे या शिक्षकांचा संघर्ष मोठा आहे। ज्या शिक्षकांना अनुदान मिळत नव्हतं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 60% अनुदानावर आणलेलं आहे। परंतु यामध्ये शुक्राचार्याचं काम, झारीतल्या शुक्राचार्याचं काम काही शिक्षणाधिकारी, काही अधिकारी शिक्षण खात्यातले करतात आहे आणि पैसे वसूल करतात आहे। आणि त्यामुळे जेव्हा त्या शिक्षकांनी व्यथा सांगितली आणि ती वृत्तवाहिन्यावर आली तेव्हा त्याच्यावर पुन्हा दबाव यायला लागला। माझी त्या शिक्षकाला विनंती आहे की बिलकुल कुठेही घाबरायची गरज नाही। कोणत्याही शिक्षकावर जर का असा अन्याय होत असेल त्याने डायरेक्ट संपर्क साधावा।